कोमल्स किचन या चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहे मसाला भेंडी। तर बघा अशा प्रकारे तुम्ही मसाला भेंडी जर बनवली तर घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर बघा एकदम फ्रेश भेंडी मी घेतलेली आहे, ती वॉश करून घ्यायची आहे व्यवस्थित चांगल्या स्वच्छ पाण्याने आणि मग नंतर त्याला अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे। तर आपल्याला लागणार आहे खोबरं, आलं, लसूणच्या 4 पाकळ्या मी घेतलेल्या आहे। तर बघा त्यानंतर मी घेतलेले आहे शेंगादाणे आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी लागणारे मसाले, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद लागणार आहे आपल्याला, हा काळा मसाला आहे, लाल तिखट पण वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ वापरणार आहे। त्यानंतर घ्यायची आहे एक कढई गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये तेल टाकणार आहोत। तर बघा अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर यात टाकायची आहे मोहरी तडतडली की लगेच आपण यात टाकणार आहोत जिरे। बघा जिरे टाकल्यानंतर मी यात टाकलेला आहे हिंग टाकल्याने आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो। त्यानंतर मी टाकलेले आहे आपण कट केलेली भेंडी। तर बघा भेंडी अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर आपण याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। भेंडी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। तर बघा साधारण आपण याला झाकण ठेवून 5-1 मिनिट तरी होऊ देणार आहोत। तर बघा 5 मिनिटासाठी मी ठेवलेलं आहे। त्यानंतर घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं, लसूण आणि खोबरं। लगेचच याच्यामध्येच मी शेंगादाणे पण टाकून घेतलेले आहे। तर बघा अशा प्रकारे मी शेंगादाणे घेतलेले आहे। सर्व एकत्र टाकल्यानंतर आपण याला थोडंसं जाडसरच बारीक करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपण थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे, कारण यातच मी मसाले आपले ॲड करून घेणार आहे। तर बघा त्यामध्ये मी टाकलेला आहे काळा मसाला। बघा काळा मसाला टाकल्यानंतर लगेच यात टाकायची आहे हळद। बघा हळद टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत लाल तिखट। तर बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे मसाले। त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। बघा हे सर्व मसाले आपण एकत्र टाकून घेतले की आपण याला परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। बघा मी दिलेल्याप्रमाणे तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे आपले मसाले। तर त्यानंतर आपण बघणार आहोत आपली भेंडी कशी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी किती मस्त फ्राय झालेली आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भेंडी करायची आहे। जेवढी साधी सोपी भेंडी कराल तेवढी खायला खूप छान लागेल। तर बघा आपण यात टाकणार आहोत मसाला। तर मसाला टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपल्या सगळ्या भेंडींना लागला पाहिजे। तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता साधारण 2 मिनिट आपण याला वाफ देऊन घेणार आहोत। तर बघा 2 मिनिटासाठी मी ठेवलेलं होतं, आपण बघू शकतो आपली भेंडी मस्त झालेली आहे। तर बघा त्यानंतर मी यात टाकलेले आहे थोडीशी साखर तुम्ही स्किपही करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। बघा आपली भेंडी मस्त तयार होत आहे। त्यानंतर साखर टाकल्यानंतर आपण याला साधारण 1 मिनिट आपण याला वाफ देऊन घेणार आहोत, कारण साखर ही दाताखाली यायला नको त्यासाठी। तर बघा आपली भेंडी मस्त रेडी झालेली आहे। तर बघा आपली किती कमीत कमी वेळामध्ये आणि किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही भाजी रेडी झालेली आहे।
तर बघा, तुम्हाला अशा प्रकारे जर भाज्या एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आवडत असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, इथे आपली मसाला भेंडी रेडी झालेली आहे. तर बघा, किती साध्या आणि सोपी पद्धत आहे मसाला भेंडी बनवण्याची. तर बघा, बाहेरचा एकही मसाला न वापरता फक्त घरच्याच मसाल्यांमध्ये मी अशी ही मसाला भेंडी बनवलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा.